नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच ब्लॉग विथ कार्तिकमध्ये. चारकोप माघी गणेशोत्सव 2026चा सगळ्यात मोठा खास असा आगमन सोहळा म्हणजेच कांदिवलीच्या श्रींचा असा आगमन सोहळा इथे पार पडतो आहे. आम्ही आलो आहोत चारकोपला. कसा जरा टाईम गेला आम्हाला यायला, पण आम्ही आलो आता चारकोपला. आता आम्ही तुम्हाला बाप्पाची मूर्ती दाखवूच. तसंच बघू शकता इथे तुम्ही की कसं इथे पब्लिक बाप्पाला बघण्यासाठी आतुर आहे, बाप्पाला भेटण्यासाठी आलेलं आहे. नांदी ढोल ताशा पथकाचं असं वादन सुरू आहे इथे. खूपच मस्त असं वादन चालू आहे त्यांचं. आणि असंच आमचं बोलता बोलता मी असंच परेशला रँडमली क्वेश्चन विचारला की बाबा तुला मूर्ती कशी वाटली, तर तो बोला खूपच छान मूर्ती अशी वाटली मला, बघताच आवडली, खूपच चांगली मूर्ती होती अशी. त्याचं बोलणं चारकोपचं एक वैशिष्ट्य सांगायला गेलं म्हणजे जसं लालबाग सार्वजनिक गणेशोत्सवाची पंढरी मानलं जातं, तसंच माघी गणेशोत्सवाच्या चारकोपला पंढरी मानलं जातं. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि आता आम्ही आलो आहे तर बघूया, आता आम्ही हळूहळू पुढे जायचा प्रयत्न करू, पण खूपच गर्दी आहे. हळूहळू बघू कसे तरी हळूहळू पुढे जाऊ आणि तुम्हाला आम्ही बाप्पाची मूर्ती दाखवू. खरंच खूप छान अशी मूर्ती आहे. तसं तिथे नांदी ढोल ताशा पथकाचं वादन सुरू आहे. तर आता आलो आहे आम्ही बाप्पाच्या मूर्तीजवळ आणि हळूहळू आता पुढे जायचा प्रयत्न करू. आपल्या पाठी खरंच खूप पब्लिक जास्त आहे, खूप जास्त रश असल्यामुळे मी तुम्हाला बाप्पाची मूर्ती दाखवेनच. अजून थोडा लांब आहे, पण थोडं जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला मूर्ती दाखवतो. तर ही आता बघा, तुम्हाला नेक्स्ट झलक दाखवतो. ही बघा बाप्पाची मूर्ती. खरंच खूप म्हणजे खूप छान मूर्ती दाखवली. एक वेगळंच आकर्षण आहे, एक वेगळंच दिव्य भव्य असं रूप दाखवलेलं आहे बाप्पाचं. आणि खूप चांगल्याची प्रभावळ आहे. अनेक मंडळाचे कार्यकर्ते सदस्य हे बाप्पाच्या ट्रॉलीच्या इथे आहेत. खूपच चांगली मूर्ती आहे. आता सजावट चालू आहे बाप्पाची, बघू शकता तुम्ही. आणि एक गोष्ट सांगायला गेलं तर रेश्मा खातून मॅडमची खरंच खूप छान अशी संकल्पना मला दिसली यावर्षी. बाप्पाचं असं दिव्य भव्य रूप बघू शकता, हातात श्री. आता हळूहळू आम्ही गर्दीच्या थोडा बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आहे, तरी तुम्हाला आम्ही दाखवू. नेक्स्ट क्लिप आपल्या बाप्पासाठी क्लिप आम्ही काढले, सो आता आम्ही तुम्हाला ते दाखवूच. खूप गर्दी आहे. हळूहळू कशी तरी वाट काढत आम्ही जातो आहे, वाटेला निघतो आहे. जरा बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आणि थोडंसं आम्ही जरा ब्रेक घेण्याचं ठरवलं. म्हणजे पब्लिक तर खूपच आहे, सगळ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह असा दिसतो आहे. आता थोड्याच वेळात बाप्पाची मिरवणूक पण सुरू होईल. आहे की चिंचपोकळीचा चिंतामणी परत इथे विराजमान झाला असं वाटतं. सुरुवात झाली मिरवणुकीला आणि आम्ही आता मिरवणुकीत नाचायला पण सुरुवात केली. आता एक वेगळाच जल्लोष, माझे सगळे चारकोपचे मित्र आम्ही सोबत सगळे नाचत होतो. खूप धमाल आली आम्हाला. आणि आता आम्ही हळूहळू मंडपाच्या दिशेने जात होतो. तर आता आम्ही जातो आहे मंडपाच्या दिशेने आणि झाली एंट्री आता आमची मंडपात. खूपच जल्लोष, खूपच मस्तच आगमन सोहळा पार पडतो आहे.
तर अशा प्रकारे आगमन सोहळा इथे संपन्न झाला आहे आणि बाप्पा आता मंडपाच्या दिशेने जात आहेत. तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला दिसेल. तर चला मित्रांनो, येतो. जय महाराष्ट्र आणि जय गणेश.